नाशिक शहरामधल्या मुसळधार पावसानं पुन्हा एकदा रस्ते जलमय झालेले आहेत. रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. मान्सूनपूर्व नाली सफाईची कामं योग्य न झाल्यानं पाण्याचा निचरा होत नाहीये. त्यामुळे रस्त्यावरती पाणी साचलंय. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. सोमवारी दुपारी अर्धा ते 1 तास नाशिक शहरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली होती. सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतलेली होती. आज दुपारी पुन्हा अर्धा तास नाशिक शहरामध्ये पाऊस झाला आणि या पावसामुळे नाशिक शहरातले रस्ते पुन्हा एकदा जलमय झालेले आपण बघतोय. आपण नाशिकच्या गडकरी चौक परिसरामध्ये आहोत आणि ह्या बाजूचे रस्ते पूर्णपणे जलमय झालेले आहेत आणि याच पाण्यामधनं वाहन चालकांना प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत आहे. अशीच परिस्थिती नाशिकच्या कॉलेज रोड आणि इतर भागामध्ये देखील बघायला मिळते. नाशिक महानगरपालिकेने मान्सूनपूर्व काय कामं केली हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय. जर मान्सूनपूर्व कामं व्यवस्थित झाली असती तर रस्त्यावरच्या पाण्याचा निचरा हा वेळीच झाला असता. मात्र कुठल्याही स्वरूपाची मान्सूनपूर्व कामं झालेली दिसत नाहीये आणि त्याचमुळे अशा स्वरूपाचे रस्ते जलमय झाले आणि याच पाण्यामधनं मोकाट जनावरं देखील फिरतायत. त्यामुळे वाहतुकीला अधिकच अडथळा येतोय. आणि आता जर आपण बघितलं तर रस्त्यावर प्रशासनाचं कुठलाही अधिकारी कर्मचारी बघायला मिळत नाहीये. नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यामध्ये बघायला मिळत नाहीये आणि त्याचाच फटका नाशिक शहरातील नागरिकांना वाहन चालकांना बसतो आहे. कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.